सन्मानानं मी सहर्ष स्वागत करतोय आणि आपल्या उपस्थितीबद्दल आपल्याला धन्यवाद देखील देतोय. धन्यवाद. तर थँक्यू मडवी गुरुजी. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी प्रवीण गायकर वाकडी आपलं सहर्ष स्वागत करतो. रुपेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आयोजित केली गेली आणि एक जबरदस्त ही क्रिकेटची संकल्पना घेऊन किरण पाटील आणि 40 संजीवनी 40+ रॉयल स्पोर्ट्स उल्वे, अमोल नीरज स्मृती उल्वे यांच्या माध्यमातून एक चांगलं सहकार्य लाभलं आणि ही स्पर्धा मात्र यशस्वीरित्या आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, दुसरी मॅच या दिवसातील. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नंदू आपला इथे परिचय देत असताना वयाची 40 जरी ओलांडली असली तरी मात्र 30 धमक आहे माझ्यामध्ये आणि पहिल्याच बॉलवरती प्रशांतला मात्र इथे बाद केलाय. मोठा धक्का बसेल तो पालेबुद्रुक क्रिकेट संघाला. प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. हॅलो. काय आता ज्यानं झेल पकडला नंदकुमार गायकवाड त्यांचा उद्या 50वा म्हणजे सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आहे, तेव्हा त्यांना आज पण आणि उद्या पण आपण शुभेच्छा देणार आहोत. तेव्हा धन्यवाद, अभिनंदन नंदू गायकवाड. येणारा प्रत्येक क्षण सुखाचा समृद्धीचा येवो आणि आयुष्यामध्ये अशीच चांगली कार्य करत राहा. असे दमदार नेतृत्व आणि चांगले 40+ खेळाडू नंदू यांचा खऱ्या अर्थानं उद्या वाढदिवस आहे, तो देखील इथे साजरा केला जाईल. यावेळेस इनसाइड आउट मारण्याचा फटका होता. प्रशांत बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज झाले ते म्हणजेच मोहित म्हात्रे. शिवदास होते स्ट्राईक एंडला, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, परंतु इथे कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत नंदू पाटील या गोलंदाजांनी. काय चांगली गोलंदाजी करत असताना राऊंड द विकेट आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फिल्डिंग साठी. 50 वर्ष होतील उद्या कंप्लीट आणि तोच फिटनेस आणि एखाद्या युवकाला लाजवेल अशी गोलंदाजी आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये नंदू पाटील इथे दमदार गोलंदाजी करत असताना नंदू गायकवाड. तर नंदू गायकवाड पुन्हा एकदा राऊंड द विकेटने आले होते. यावेळी सालॉंग द कार्पेट, चेंडू गेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होते. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 1 या धावसंख्येवरती. पालेश्वरी 11 पालेबुद्रुक क्रिकेट संघ अर्थातच आपला अकाउंट ओपन करत असताना धावफलकावरती धाबा लागल्यात. 1 गडी बाद असताना 1 या धावसंख्येवरती. आमचे रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत पॅकर्स आणि गौरी स्पोर्टचे सर्वेसर्वा विजय शेठ कारकर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण यावा. यावेळीच बघा लाईन किती चांगली फेकत असताना लाईन आणि लेंथनी जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा तुम्हाला एक चांगलं योगदान मिळत असतं. आणि यावेळी यष्टीरक्षक पॅटी खारकर याचा जर तुम्ही विचार केला तर अगदी यष्ट्यांच्या बरोबर जवळ असणारी ही त्याची भूमिका आणि चांगली कलेक्टिंग गोलंदाज, जसे गोलंदाज रिलीज करतो बॉल तशी कलेक्टिंग चांगली इथे पाहायला मिळते. यावेळीच देखील हवेत आहे बॉल, मिड ऑनचा क्षेत्ररक्षक येईल झेल खाली. जबरदस्त इथे फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या ठिकाणी फलंदाज होतील बाद. आणि नंदूचं हे षटक जर पाहिलं तर वयाची 50व्या मध्ये पदार्पण करत असताना पहिल्याच पॉवर प्ले मध्ये जिथे गोलंदाजाला धुतलं जातं आणि त्याच ओव्हर्स मध्ये नंदूने फक्त 1च धाव दिली. 1 फलंदाज 2 फलंदाज बाद. एकदा जोरदार टाळ्या नंदूसाठी. लावून घ्या. किरण पाटील, आयलेश म्हात्रे कॅप्टन, नीलकंठेश्वर उल्वे संघाची ही तुम्ही मॅच मैदानावरती पाहताय. याच्या अगोदर मॅच झाली होती अमोल नीरज स्मृती 11 उल्वे अर्थातच मयूर पाटील यांचा संघ धाकटी जोई संघाला पराभूत करून एक सामना त्यांनी जिंकला. आणि त्याच्यानंतर ही दुसरी लढत अर्थातच नीलकंठेश्वर 11 उल्वे वर्सेस पालेश्वरी 11 पालेबुद्रुक. तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता NCC उल्वे. यस अंपायर कॉल रिलीज प्ले बँडेड फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा मैदानात. तर नक्कीच याच्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं अजून चांगले सामने, अजून एक संघ या स्पर्धेमध्ये उल्वे अर्थातच प्रतीश पाटील यांचा संघ रॉयल स्पोर्ट्स उल्वे तो देखील तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच प्रत्येक खेळाडूची प्रतिष्ठा आज माझं प्रणाला लागेल. एकीकडे मयूर पाटील आहेत, त्याच्यानंतर आजचा जर संघ तुम्ही दुसरा या मॅचचा विचार केलात तर आयलेश, किरण, पॅडी यांच्या देखील जबाबदाऱ्या असतील.
आणि एकीकडे तुम्ही पाहिलात रॉयल क्रिकेट संघ सचिन पाटील आणि आमच्या सतीश पाटील यांचा संघ. उलवेगावचे म्हणण्यापेक्षा आपले रुपेश पाटील किंवा प्रकाश पांडुरंग पाटील यांचे जावई समीर महादेव म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे. आणि लगेच मी वसंत म्हात्रेंना विनंती करतोय, आपण समीरजी स्वागत कक्षामध्ये चालायचं आहे आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. उलवेगावचे जावई तर किरण पाटील सर, याच्यानंतर मॅच विनिंग टीमची होणार. येस, तर याच्यानंतर या मॅच मधून जो विजय होईल ती लगेच अमोल नीरज स्मृती उलवे या संघाविरुद्ध खेळवली जाईल, याची नोंद घ्या. तर मयूर पाटील आपले खेळाडू घेऊन कुठेही जाऊ नका, याच्यानंतर लगेच तुमची मॅच होईल. तर पहिल्या षटकामध्ये मात्र इथे उलवे क्रिकेट संघाची, माफ करा, या ठिकाणी उलवे संघाची गोलंदाजी भरपूर चांगली झाली, परंतु पहिल्या षटकामध्ये बॅटिंग जर तुम्ही विचार केलात तर दोन इम्पॉर्टंट फलंदाज बाद झालेत आणि नंदू गायकवाड यांची जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. तर गोलंदाज आलेत दुसऱ्या षटकामध्ये एनसीसी उलवे क्रिकेट संघाकडून आयलेश म्हात्रे स्वतः संगणक आहेत. डावखुरी हाताचे गोलंदाज, तितकेच आक्रमक फलंदाज देखील संबोधले जातात. पहिलाच बॉल फिरून वळवण्याचा प्रयत्न होता, बाहेरून वळणारा हा चेंडू, बाहेर वळणारा चेंडू, अर्थातच निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना पहिलाच बॉल इथे डॉट फेकलाय गोलंदाज या ठिकाणी आयलेश म्हात्रे या गोलंदाजानं, परंतु इथे आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून लावलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे आणि मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. षटकार संख्या पोहोचते ती तब्बल 7 या धावसंख्येवरती. षटकारांची गरज आहे. आता जर विचार केला तुम्ही पालेश्वरी 11 पाले बुद्रुक संघाच्या फलंदाजांसाठी, परंतु एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू डीप मध्ये येतील तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. तर प्रणय खारकर यांनी जर कॅच पकडली तर सुजित मोकल यांच्याकडून तरगर यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. प्रणय खारकर याच्यासाठी गोलंदाज तयार. यावेळी ऑन साइडला फटका खेळले, परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर आलेत, वेगाने उचलतील. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु थ्रो थोडासा खराब, त्याचा फायदा उचलला या ठिकाणी फलंदाजांनी आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती डबल डिजिट मध्ये. 2 विकेट्स गमावल्यानंतर 11 या धावसंख्येवरती. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असंच समजा. प्रवासात जर एक मोठा दगड वाटेत आला तर थांबू नका, त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं, त्याशिवाय कचरा जलत नाही. यावेळीच देखील लाईन भरपूर चांगली आहे आयलेश म्हात्रे यांची. सातत्याने तुम्ही जर पाहिलात एक षटकार आला होता तो बॅटच्या रडार मध्ये बॉल होता, त्याच्यानंतर या बॉलवरती त्यांनी हलकीशी टर्न प्राप्त करत असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळीच देखील फटका चांगला आहे, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. फक्त एकच धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. पाहता पाहता दुसरं षटक देखील इथे समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती पालेश्वरी 11 पाले बुद्रुक क्रिकेट संघाची. 2 गडी गमावल्यानंतर 12. तर या ठिकाणी आदरणीय संतोषजी साळवी सर चेंबूर हे इथे अतिथी कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी आयोजकांतर्फे त्यांचा सन्मान करण्याकरता पुन्हा एकदा वसंत नारायण म्हात्रे यांना विनंती करतोय, आपण स्वागत कक्षामध्ये जाऊन संतोष साळवीजी यांचा सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा शाल, गुच्छ आणि सन्मान चिन्ह. तर चला क्षेत्ररक्षण करणारा क्रिकेट संघ उशीर घेऊ नका. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अर्थातच रुपेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा मात्र घडवली जाते. आणि आम्ही सातत्याने काल देखील 3 दिवस या स्पर्धेमध्ये म्हणत होतो की रुपेश पाटील साहेबांना क्रिकेटची आवड कमी, जास्त त्यांना शर्यती क्षेत्रातली आवड आणि त्यांचा बैजा आणि रोनाल्डो अर्थातच हे बैल आहेत 2. आणि सातत्याने त्या दिवशी मला वाटतं पहिल्या दिवशी ज्या दिवशी स्पर्धा होती त्या दिवशीच त्यांनी गुलाल उधळला आणि शर्यत जिंकून आले होते. आणि नक्कीच त्यांना चांगलं यश सातत्याने प्रत्येक
कार्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये त्यांना पाहायला मिळते. त्यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद. सातत्याने जेव्हा त्यांचे आजोबा म्हणजेच पूर्वीपासून ही परंपरा, जेव्हा आजोबा होते तेव्हा आजोबांनी शब्द दिला की तुला पुढची आपली हे चालवायचं आहे, आणि आजोबाच्या वचनपूर्ती करणारे हे रुपेश पाटील खऱ्या अर्थाने हे नामवंत व्यक्तिमत्व, म्हणजेच वचनाला जागे राहणारे सातत्यानं, आणि शिवसेनेची बुलंद तोप म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि तिसरी पिढी ही सातत्याने त्यांची खऱ्या अर्थाने या शहरी क्षेत्रामध्ये. तर वळूया मॅचकडे. गोलंदाज आले ते म्हणजेच अश्वित खारकर. पहिलाच बॉल याचा फुल टॉस होता, त्याला फिरकावून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार, षटकार. क्या बात आहे. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी, असे जिद्द चिकाटी मेहनत करणारे रुपेश शेठ पाटील यांची सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकलीत. गोलंदाज अश्वित तयार. यावेळेस देखील फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु इथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. तोपर्यंत फलंदाज इथे 2 धावा कंप्लीट करतायत, आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या इथे पोहोचते ती तब्बल 20 या धावसंख्येवरती. आता जर कुठे पाहायला गेलात तर पालेश्वरी 11 पालेबुद्रुक संघाला धावसंख्येमध्ये आकार येत असताना फलंदाज आहेत ते मैदानावरती महेश पाटील, एक मजबूत यष्टी असणारा हा फलंदाज. यावेळी पंचांकडे लाऊड अपील केली गेली होती. हलकीसी लेग कटरचा हा बॉल तुम्ही पाहिलात, आणि त्यावरती पॅडीचं चांगलं कलेक्शन आणि तितकंच दर्जेदार यष्टी रक्षण पाहायला मिळालं, परंतु पंचांचा इशारा इथे आलाय नॉट आउट. पाहता पाहता या षटकातील 3 चेंडू संपलेत. अश्वित खारकर हे गोलंदाज आहेत तिसऱ्या षटकामध्ये, आणि एकूण धावसंख्या इथे 20. 2 गडी बाद झाल्यानंतर पालेश्वरी पालेबुद्रुक. यावेळीच देखील लाईन पाहिली पंचांनी. डॉट बॉल तर आहेच, परंतु यष्टी रक्षक पॅडी याचं तुम्ही चालक पाहू शकाल. जबरदस्त स्टंपिंग त्यांच्या माध्यमातून, आणि फलंदाज मात्र इथे बाद होतील. हॅलो. तर या ठिकाणी मोरावे गावातील एक अतिशय आदरणीय सन्माननीय असं व्यक्तिमत्व दिलीप शेठ पाटील यांना मी विनंती करतोय, या आपण अतिथी कक्षामध्ये बसून आसनस्थ व्हायचं आहे, आणि याच दिलीप पाटीलनी या ठिकाणी जी आत्ता इथे फळं आलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मला वाटतं फळं आहेत, ती त्यांच्या सौजन्यानं इथे ती आलेली आहेत. तेव्हा दिलीपजी पाटील तुमचा मनापासून आभार, परंतु तुम्ही अतिथी कक्षामध्ये येऊन आणि बसायचं आहे. धन्यवाद तुमच्या या देणगीबद्दल. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, आणि त्याच्यानंतर अश्वित खारकरने हे केलेलं कमबॅक, अर्थातच 1 विकेट त्याच्या नावावरती. नवीन फलंदाज झालेत 5व्या क्रमांकावरती सागर म्हात्रे. अश्वित खारकरचं कौतुक करावं तेवढंच कमी, कारण सातत्याने स्पिन गोलंदाज म्हटल्यानंतर आपल्या संघाकडे एकाच गोलंदाज लागतो, आणि तीच गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज अश्वित. यावेळी फटका हवेत आहे, परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. त्यांना बीट करून चेंडू व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 1 बाउन्स ओव्हर द लाईन. पंचांचा इशारा येईल, हा चौकार. एक नाव आहे क्रिस्टिनो रोनाल्डो, अर्थातच फुटबॉल जगतातील एक नामवंत खेळाडू, आणि एकीकडे तुम्ही पाहू शकाल रोनाल्डो शहरी क्षेत्रातील रुपेश पाटील यांचा हा साज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळी साखू टप्प्याचा बॉल, बॅटची एज लागली आणि चेंडू आदललाय यावरती विकेट्सवरती, आणि फलंदाज इथे बाद होतील. यष्टा उद्ध्वस्त होत आहेत, आणि फलंदाज क्रमांक इथे चौथा बाद होईल, आणि एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 4 गडी बाद, फक्त आणि फक्त 24. पालेश्वरी 11 पालेबुद्रुक क्रिकेट संघ. आता तर तुमच्या माहितीसाठी फक्त एवढं सांगतो की शहरी क्षेत्रामध्ये त्याला खूप पाऊस आहे त्यांना, परंतु क्रिकेटमध्ये देखील चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून. रोनाल्डो तुम्ही पाहू शकाल, त्याच्यानंतर बैजा
हे दोन त्यांचे साज अर्थातच शेती क्षेत्रातील हे दोन धुरंधर स्क्रीनवर तुमच्या पाहायला मिळत आहेत. तर चला विनंती असेल एनसीसी उल्वे क्रिकेट संघाला आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. तर शेवटचे षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत एनसीसी उल्वे क्रिकेट संघाकडून निर्दोष आलेत गोलंदाजी मार्कवरती. त्यांना फाईट करतील समोर स्ट्राईक एंडला फलंदाज शिवदास उल्वेकर. 3 षटकं पाहता पाहता संपलीत, पण सलामीला आलेला फलंदाज प्रतीश पाटील फक्त यांनी 3च बॉल फेस केलेत. तर सलामी आलेल्या फलंदाजाला जास्त बॅटिंग मध्ये इम्प्रूव्ह करण्याचं गरजेचं असतं, परंतु इथे देखील पाहायला गेलं तर एकूण 18 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त 3 चेंडू या सलामीच्या फलंदाजाने खेळलेत. अर्थातच शेवटचे षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये मागच्या मॅच मध्ये मयूर पाटीलने 4 षटकार लगावले होते, तर तशाच पद्धतीने इथे 1-2 षटकार आले तर चांगली धावगती राखता येईल ती पालेबुद्रुक या क्रिकेट संघाला. गोलंदाज तयार होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस बॉल हा बेता आहे. कोणी क्षेत्ररक्षण नाहीये त्या ठिकाणी, परंतु येतील तोपर्यंत दुसरी धाव इथे सहज कंप्लीट होते आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 26 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार होत आहेत. चांगला बॉल होता, पहिलाच बॉल. मला वाटतं हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जर केला होता परंतु यशस्वी झाले नाही फलंदाज. 2 धावा इथे फक्त कंप्लीट होत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील निर्दोष ओव्हर द विकेटने. यावेळेस देखील हवेत आहे फटका, परंतु स्वतः गोलंदाज येत आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा झेल. किरण पाटील आले होते कव्हरला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. सलग 2 बॉलवरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 28 या धावसंख्येवरती. रस्ता किती खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो, परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी या ठिकाणी खडा असला तर मात्र चालणं आपल्याला अवघड होतं. तसंच अवघड या ठिकाणी झालंय. ते अर्थातच या ठिकाणी पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघासाठी, परंतु इथे स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. रनआउटची चान्स इथे असेल. संजय कांबळे आले होते तिथे. पॅडीचं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. हा लागणारा 5वा धक्का तो म्हणजेच पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाला. धावसंख्या 29. अफलातून संगीत. आमचे समालोचक मित्र रोशन पाटील शिरवली, गीतकार संगीतकार गायक यांच्या माध्यमातून रचलेलं हे संगीत आणि त्याच्यानंतर त्यांना मिळालेली सोनाली भोईर महाराष्ट्राची लाडकी गायिका, तिचं मिलन राहणारं हे सुमधुर संगीत. अर्थातच एनसीसी उल्वे संघाचे आक्रमक फलंदाज किरण पाटील यांच्यासाठी हे अर्पण केलेलं सुमधुर संगीत तुम्ही डीजे सूरजच्या माध्यमातून ऐकलात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. चला किरण पाटील स्पीडअप करा. मॅच आज आपल्याला फायनल खेळवायची आहे, जास्त उशीर घेऊ नका. तर इथे गोलंदाजीच्या मार्कवरती निर्दोष काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी करत असताना इथे रनआउट मध्ये एक विकेट त्यांना मात्र प्राप्त झालंय. यावेळी भरपूर चांगला बॉल आहे, खोलवर टाकण्याचा प्रयत्न, परंतु कलेक्ट करता आला नाही. पॅडीचा क्विक थ्रो होता आणि त्याचा फायदा मिळाला या ठिकाणी फलंदाजांना. गोलंदाजानं हा बॉल पकडला नाही व्यवस्थित आणि 22चा इशारा येईल पंचांचा आणि या 22च्या मदतीने अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. एकूण धावसंख्या अवांतरचा विचार केला फक्त एकच अवांतर धाव इथे आली आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 30 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 बॉल या षटकातील. स्ट्राईक एंडला नवीन पुन्हा एकदा फलंदाज आले ते म्हणजेच रुपेश उल्वेकर तयार होतील खेळण्यासाठी. गोलंदाज निर्दोष. यावेळी पाहावे लागेल फलंदाज बाद आहेत की नाही, परंतु रनआउटच्या स्वरूपात नक्कीच इथे बाद होतील आणि अजून एक धक्का लागेल पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाला. उल्वे संघ मीटिंग नको. शेवटचा बॉल आहे, त्याच्यानंतर इथे लगेच सेकंड इनिंगला स्टार्ट होईल. खूप दयनीय अवस्था म्हणावी लागेल ती म्हणजेच या ठिकाणी पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाची. मागच्या वर्षी आला होता हा संघ, तेव्हा त्यांनी त्या समोरच्या ग्राउंडवरती चांगला परफॉर्मन्स दाखवला होता 2 वर्षापूर्वी आणि आता मात्र हा पालेश्वरी क्रिकेट संघ पुन्हा एकदा बॅकफुटवर जात असताना या मैदानावरती आमचे परम मित्र धर्मराज म्हात्रे देखील इथे मॅचला आनंद करतायत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अविनाश शेठ उल्वेकर आपलंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या मात्र इथे फक्त 30 तुम्हाला धाव फलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत.
शेवटचा बॉल होता ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, शॉट पाईन लेगला, जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक होते मला तर वाटते त्या ठिकाणी विलास मात्रे, त्यांच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण झालं आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचं पहिलं इथे इनिंग समाप्त झाली आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती 31 आणि विजयासाठी 8.00 च्या सरासरीनं 32 धावांची गरज इथे असेल ती निलकंठेश्वर 11 उल्वे क्रिकेट संघासाठी. आणि निलकंठेश्वर 11 उल्वे क्रिकेट संघाला आम्ही विनंती करतो आपण लाईनअप करूनच मैदानातून बाहेर या. डीजे किरण मडवी यांचे वडील आहेत. अर्थातच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला निसर्ग आपल्यापासून खूप दूर चाललाय. झाडे जगवा, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं माणूस वाचवा, खऱ्या अर्थानं ही संकल्पना सातत्याने वृक्ष लागवड क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व आणि समाजकार्यासाठी सतत झटणारे अर्थातच किरण मडवी यांचे वडील आदरणीय एकनाथ मडवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. श्री रुपेश पाटील साहेब उल्वे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्या माध्यमातून संजीवनी 40+ रॉयल स्पोर्ट्स आणि अमोल नीरज स्मृती उल्वे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. केवी काका मैदानावरती हा क्रिकेटचा थरार सातत्याने पाहायला मिळतोय. तर चला विनंती असेल लगेच पंचांना देखील आपण वॉर्न करा. पालेश्वरी पालेबद्रुक क्रिकेट संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि एनसीसी उल्वे क्रिकेट संघाचे खेळाडू यांना विनंती करतो की आपण लगेच सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. तर याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा. याच्यानंतर मॅच जो संघ पहिला मॅच जिंकलाय अर्थातच अमोल नीरज स्मृती उल्वे आणि त्याच्यानंतर त्यांना फाईट करेल या संघातून जो संघ विजय होईल लगेच रेडी राहायचा आहे. मयूर पाटील धन्यवाद. सुंदर संगीत. रायगड किल्ला आन बान आणि शान, हा रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्यातला रायगड किल्ला. सुमधुर संगीत. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. पुन्हा एकदा मी रवींद्र मात्रे तुमच्या सोबत या उत्तरार्धामध्ये वळतोय, जिथे मात्र गरज आहे 24 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. येस, फर्स्ट बॉल दैवाचा हा चेंडू आयलेश मात्रेनं अगदी टॅप केलाय. सरळ चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 4 धावांसाठी पहिला चौकार. नक्कीच या किरण पाटील क्रिकेट गाव म्हटलं तर अतिशय क्रिकेट भारतीय मोठ्या प्रमाणात खेळला जातो. जनता पार्टीचे युवा नेते निलेशजी खारकर यांना मी आमंत्रित करतोय आयोजकांच्या वतीनं. त्यांनी अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. निलेशजी खारकर. विजय शेटकारकर, निलेश शेटकारकर, खरं तर ही मंडळी या मैदानावर मॅचचा आनंद घेत आहेत. मी विनंती करतो या आपण आपल्या व्यासपीठावर हार्दिक स्वागत असेल. आदरणीय सन्माननीय श्री रुपेश शेठ पाटील चषक 2021 या चषकामध्ये आपलं स्वागत केलंय. अगदी चेंडू जातोय सरळ व्यासपीठाच्या
देवेंद्र 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 या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा महागडा होतोय पाले बुद्रुक संघाचा हा गोलंदाज. हा पुन्हा एकदा भिरकावून दिलाय 30 दशक असं म्हटलं जातं. खरं तर फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आयलेशच्या बॅट मधून आलेला हा दुसरा बॅक टू बॅक सिक्सर. काय फटकेबाजी करत तर आयलेशला आपण कमी खेळताना पाहिलं या वर्षामध्ये. सराव कमी आहे, परंतु मी म्हटलं की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लास त्यानं परमनंट ठेवलाय. इथे पाहायला मिळतं बॅक टू बॅक 2 षटकार 16 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन शरीराचा वेध घेतला या चेंडूनं आयलेशच्या आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. आयलेश मात्रे, किरण पाटील, त्यानंतर पॅडी, प्रदीप असे जुने खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत इन्फॉर्म खेळाडू या संघामध्ये. आणि आज मात्र नॉन स्ट्राईकला प्रदीपला पाहतोय आणि डावखुरा फलंदाज आयलेश मात्रे गुड स्टार्ट करतोय. 32 धावांची 4 षटकामध्ये आवश्यकता असताना इथे मात्र आयलेश ऑन फायर. कमबॅक करतोय गोलंदाज देवेंद्र. हा चेंडू अकुट टप्प्याचा फेकला डीप एक्स्ट्रा कव्हरला. कोणीही क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन्स लँड एरियामधून चेंडू फरार. नीरज राणावत सरांचा इशारा येतोय. हा खणखणीत चौकार. मिस्टर परफेक्शन पाहायला मिळालं या ठिकाणी. आयलेश म्हात्रेच्या बॅटमधून एकूण 20 धावा आल्या आहेत. 6च्या 6 चेंडू आयलेश म्हात्रे खेळला आणि त्या 6 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा कुठून काढल्या आहेत. आता मात्र बऱ्याच उशिरानं स्ट्राईक मिळाली आहे प्रदीप खारकर पॅडीला आणि करायचे आहेत तुम्हाला आता फक्त 12 धावा. 18 चेंडू उर्वरित बाकी आहेत आणि 12 धावांची गरज. पालेश्वरी, पाली बुद्रुक हा संघ जर विचार केला तर आता त्यांच्या गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल. एखादा षटक कमी धावसंख्येचा फेकावा लागेल जेणेकरून हा मॅच शेवटपर्यंत येईल. परंतु काय घडेल. एका बाजूला आयलेश तर खरं तर आग ओपताना पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज प्रदीप खारकर पॅडी येतोय. तो देखील अनेक वर्षापासून खेळतोय या उल्वा संघातून. आज निलकंठेश्वर उल्वा या संघातून हे 2 खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. निलकंठेश्वर उल्वा म्हटलं तर आमचे आदरणीय निलेश खारकर साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत थेट व्यासपीठावरनं. आणि आज त्यांनी अनेक वर्ष निलकंठेश्वर उल्वा संघ खरं तर सातत्याने पॅक केलाय आणि तो संघ खेळतोय. ही ते डॉट बॉलची समाप्ती. एका निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. 12 धावांची आवश्यकता असताना पॅडीनं देखील इथे मात्र आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली. हा येतो पॅडीच्या बॅटमधून वाईडिश डीप मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार. तर आपण पाहतो ज्या पद्धतीनं 26 धावा धावफलकावर नंदू गायकवाडनं देखील पहिली सुरुवात चांगली केली होती. कारण पॅडी असं म्हटलं जाते की सुरुवात चांगली तर शेवट देखील चांगले होते. आजचा वाढदिवस पर्सन म्हटला तर बर्थडे पर्सन नंदू गायकवाड. अनेक वर्षापासून खेळतायत नंदू गायकवाड आणि त्यांची प्रॅक्टिस अजूनही सराव सुरू आहे. हा मिस्टॅमिंग स्ट्रोक. कोणीही क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत 1 धाव मिळते. आता फक्त विजयासाठी गरज आहे ती 5 धावांची. 5 रन्स टू रिमेनिंग ओनली फॉर विन. विजयासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. ऑन द स्ट्राईक आयलेश म्हात्रे. अनेक वर्ष खेळलाय आयलेश. आम्ही देखील त्यांच्यासोबत क्रिकेट केलात. आपण पाहिलात की उल्वा म्हटला तर क्रिकेटची माहेरघर, क्रिकेटची पंढरी म्हटली जात होती. आणि ते आज 40+ संजीवनी 40+ देखील आपण पाहतो. हा हवेमध्ये झेल होता. झेल मात्र ड्रॉप होतोय. मिळत आहेत 2 धावा. संजीवनी 40+ आपण बघितलं तर अनेक वर्ष मी खास करून सिकंदर असतील, शशी आमचे असतील, त्याचबरोबर दिगंबर असतील
असे जुने खेळाडू आजही आठवत आहेत, ज्यावेळी शेतातला क्रिकेट खेळायचो मित्रांनो, अक्षरशः डोफे फुटायचे शेतामध्ये पडल्यानंतर. आता चांगले चांगले मैदान झालेत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा हा प्रयत्न केलाय, डॉट बॉलची समाप्ती. आणि शेतातल्या क्रिकेटचा नक्कीच आनंद या आमच्या 40+ क्रिकेट खेळाडूने घेतलाय. आणि आज खरं तर आपण पाहतोय की उद्या आणि परवा 40+ सामने देखील पाहायला मिळतील. फक्त विजयासाठी आता 4 धावांची आवश्यकता, अभ्यासावी 3 धावांची आवश्यकता. हा चेंडू इथे क्षेत्ररक्षक आहे उभा, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. आणि षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त. फक्त विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. आज आहे 31, म्हणजेच 2021ला आपण आता खरं तर रामराम ठोकणार आहोत, म्हणजेच अलविदा. 2019 म्हणजेच काय झालं, कोविड-19 म्हणजे काय तर 2019 मध्ये कोविड आला आणि तिथे 2019 म्हणून कोविड-19 नाव देण्यात आलं. त्यानंतर आता 2021 जाईल, नंतर 22 मध्ये आपण पदार्पण करणार. ईश्वर चरणी प्रार्थना करूया आपण की 2022 हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो. येणाऱ्या नवीन वर्षात आपण आगमन करणार आहोत. आज 31 अनेक ठिकाणी जल्लोषात साजरी होईल. आमचे आकाश देखील इथे आलेत. खरं तर कोणत्या संघातून खेळतील, आणि अजून एक उल्वा संघ आहे. आणि जर उल्वा संघ आता विजयाच्या उंबरठ्यावर, म्हणजे एक बिग फाईट पाहायला मिळेल गुरुजी. उल्वा विपक्ष उल्वा, एक बिग फाईट. आणि ते मात्र हा विजयी फटका केलाय पॅडी प्रदीप खारकरच्या बॅट मधून गलीच्या रिव्हर्स स्वीपच्या दिशेनं स्विच हिट दिलाय. हा खणखणीत विजयी चौकार. 4 धावा वाढतायत आणि 4 धावेनं आता आपण बघितलं तर हा मॅच देखील समाप्त झाला. धाव संख्या कंप्लीट झाली आहे आणि सामना जिंकलाय तो म्हणजे नीलकंठेश्वर उल्वे टीम. हार्दिक अभिनंदन, हार्दिक आभार मानूया आपण पाले बुद्रुक संघाचा. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार. हॅलो, मी रवींद्र म्हात्रे सरांना विनंती करतोय